15 नगर परिषद 12 नगर पंचायतींसाठी मतदान सुरू आहे। 550 जागांसाठी 853 मतदान केंद्र सज्ज झालेली आहेत। नागपुरातील ही परिस्थिती 15 नगर परिषद 12 नगर पंचायतींसाठी मतदान सुरू आहे आणि या ठिकाणी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे, निवडणूक आयोग सज्ज आहे। लोकशाहीचा उत्सव मानला जाणारा खऱ्या अर्थानं मतदान आज जे होणार आहे आणि मी सध्याच्या घडीला नागपुरातील जे आहे ते एका मतदान केंद्रावर आहे। या ठिकाणी जर बघितलं असेल तर सकाळपासूनच जे आहे रीग मतदार राजाची आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपलं हक्काचं मतदान एका अर्थाने इथं करायला सुरुवात केलेली आहे। एकूणच नागपूर जिल्ह्यात जर बघितलं गेलं असेल तर 853 ठिकाणी मतदान केंद्रावर आज मतदान पार पडणार आहे। 12 नगरपंचायत आणि 15 नगरपरिषदेसाठी ही निवडणूक होऊ घातलेली आहे। सध्याच्या घडीला जर बघितलं असेल तर राज्यात जे आहे ते 10 पट मतदान जे आहे ते नागपूर जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे आणि 7 लाखाच्या वरती जे आहे ते मतदान जे आहे ते मतदार राजा नागपूर जिल्ह्यात करणार आहे। त्यामुळे मोठा मतदारसंघ जे आहे ते नागपूर जिल्ह्यात आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। यासोबत जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते सकाळपासून जे आहे ते मतदार राजाची रीग पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे राज्याबरोबर नागपूर जिल्ह्यात हा एक उत्साहाचं वातावरण सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे। काही मतदार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया, त्यांच्याशी आपण बोलूया। काय सांगाल, आपण आज सकाळची वेळ आहे, मतदान करायला आलेल्या आहेत, काय आपण आव्हान आजच्या तरुण पिढीतल्या लोकांना कराल? त्यांनी पण मतदानाचा हक्क बजावावा, जसे जसं जमल तसं, आणि मतदान जरूर करावं। कुठल्या विषयाला घेऊन एकंदरीत आपण मतदान करणार आहात? आज कसं आहे, मतदान सकट लोकांनी करणं खूप जरुरी आहे। जागृतीकरण म्हणजे कसं आपण विभागामध्ये जागृत कसं व्हायला पाहिजे, त्यासाठी जागृती करण्यासाठी प्रत्येक लोकांनी होती करणं फार जरुरी आहे। लोकशाहीचा उत्सव मानला जातो। ज्यावेळी आपण मतदान करतो त्यावेळी आपण प्रतिनिधीला प्रश्न सुद्धा विचारू शकतो असं त्यांच्या म्हणण्याने। त्यामुळे जे लोक आहेत ते एकंदरीत आव्हान करतात की मतदाराला सामोरे आणि मतदान करा। आणि आपण बघू शकता की नागपूर जिल्ह्यात एकूणच जे आहे ते सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि जे रीग सध्याच्या घडीला आहे जे मतदान केंद्रावर पाहायला मिळत आहे। तेजस मौतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।